नारी के सहयोग बिना हर बदलाव अधुरा आहे असं म्हटलं जातं. पण आजही समाजामध्ये महिलेचं प्रथम प्राधान्य चूल आणि मूल असायला हवं अशी काहींची मानसिकता असते. यात जर मुस्लिम महिला व्यवसाय करताना किंवा नोकरी करताना दिसली तर आपण सगळेजण अवाक होतो. पण असे अनेक टॅबूज मोडून व्यवसाय क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव बनवणाऱ्या रेश्मा हाजिते यांच्याशी आज आपण संवाद करणार आहोत. नमस्कार, मी छाया काविरे आणि आवाज मराठीच्या मुस्लिम महिला उद्योजिका या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. रेश्मा, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की व्यवसाय करावं हे तुमच्या डोक्यात कसं आलं? व्यवसाय करावा असं काही पहिल्यापासून प्री डिसाइडेड नव्हतं, पण माझं नेहमी इन्क्लिनेशन होतं की समाजासाठी काहीतरी करावं. सो त्या उद्देशातून माझं TCSचं जॉईनिंग आलं होतं. पण त्यावेळेला मी 4-1 जणांना भेटले आणि तेव्हा हेच डिस्कशन होतं, कारण ते लोक पण कॉर्पोरेट लॅडरमध्ये वर चढत होते की व्हॉट नेक्स्ट. सो जनरली हा प्रश्न होता की आपण कॉर्पोरेट लॅडरमध्ये वर चढताना बऱ्याचदा आपल्याला सगळ्या फॅसिलिटीज वगैरे मिळतात, पण ओव्हर द टाईम आपल्याला रिअलाईज होतं किंवा रिटायरमेंटच्या वेळेला काही लोकांना रिअलाईज होतं की आपण काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे. तेव्हा आम्ही अशी 5 लोक एकत्र आलो आणि वी स्टार्टेड विथ ध्यास फाउंडेशन. सो आम्ही सोशल फाउंडेशन पहिले सुरू केलं आणि फाउंडेशनचं काम करत असताना असं वाटलं की वेगवेगळ्या फील्ड्समध्ये आम्ही काम केलं, म्हणजे सोशल अपलिफ्टमेंटमध्ये, वुमन एम्पॉवरमेंटमध्ये. एका वर्षात हे रिअलाईज झालं इमिजिएटली की आपण सामाजिक कार्य करायचं असेल तर त्याच्यामध्ये पण आपल्याला फंड्स लागतात आणि आपली डिपेंडन्सी गव्हर्नमेंट किंवा कोणत्या डोनरवर नसली पाहिजे. आपण स्वतः ते आपल्याकडे असतील तर आपल्याला तेवढी फ्लेक्झिबिलिटी मिळू शकते. सो ॲक्च्युली सोशल फाउंडेशन रन करण्यासाठी आपल्याकडे बिझनेस मॉडेल पाहिजे, या उद्देशातून ॲक्च्युली आम्ही बिझनेस सुरू केला. सो आम्ही 5 जणांनी एकत्र येऊन एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला. सो असं पर्टिक्युलरली बिझनेस करायचा या माइंडसेटनी आलो नाही, पण सोशल कामं करायची आहेत पण त्याला फायनान्शियल सपोर्ट पाहिजे म्हणून बिझनेस सुरू झाला. असं आगळं वेगळं काहीतरी करावं ही कल्पना जेव्हा तुम्ही तुमच्या घरी मांडली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी होती? तसं पाहायला गेलं तर माझे आई वडील, आजी आजोबा सगळेजण शिक्षक आहेत आणि त्यांना नेहमीच काहीतरी आम्ही नवीन करावं किंवा ऑब्व्हियसली काही ना काहीतरी करत राहावं असं वाटत राहतं. सो तेव्हा माझं एनीहाव इंजिनिअरिंग झालं होतं, TCSची ऑफर हातात होती, तेव्हा मी काहीतरी करते. तो नॉर्मली होतं की सॅटर्डे संडे आणि कंपनी सोडून माझा जो वेळ राहील तो वेळ मी त्याच्यावर इन्व्हेस्ट करू शकते. सो घरच्यांची प्रतिक्रिया असं म्हणायचं झालं तर ऑब्व्हियसली थोडंफार हे होतं की अनसर्टॅनिटी होती की बिझनेस किंवा हे कसं होणार. पण तेव्हा माझं दोन्ही पॅरलली होतं, पार्ट टाईम जॉबही करत होते मी आणि पॅरलली बिझनेसही हँडल करायचं. सो अशी माझी 3 वर्ष तरी मी दोन्ही गोष्टी एकत्र केल्या. सो 6:30 सकाळी इथे अराउंड 9-9:30 माझी कंपनी, 9:30 ते 10:30 माझा ॲक्च्युअल जॉब आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळी 6:30 ते 10-10:30. सो तेव्हा माझं रुटीन खूप हेक्टिक होत होतं, दो त्यांनी त्यावेळेला मला सपोर्ट केला मी जे काही करायचे. त्यामुळं रिॲक्शन खूप अशी हे काय करते अशी नव्हती. दे हॅव बीन ऑलवेज सपोर्टिंग टू मी. माझे आई वडील, आजी आजोबा सगळेच जण. व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला काय काय अडचणी आल्या? म्हणजे सोसायटीकडून तुम्हाला काही गोष्टी फेस कराव्या लागल्या का? आय थिंक म्हणजे चॅलेंजेस म्हणण्याऐवजी ते आउटर चॅलेंजेस हे वेगळे असतात बऱ्याचदा, की तुम्हाला मार्केट काय रिॲक्ट करतं किंवा लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात. आणि ऑब्व्हियसली हे बिझनेस कुठलाही सुरू केल्यानंतर तुम्ही तुमचे कस्टमर शोधता किंवा टार्गेट मार्केटला जाता तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतात. आणि स्पेशली हे होतं की आम्ही 5ही जणांपैकी कुणीही रिअल इस्टेटमध्ये कुणाची सेकंड जनरेशन काम करते किंवा कुणाचा तरी पिढीजात बिझनेस आहे म्हणून आले नव्हतं. आम्ही सगळेजण वेगळ्या फील्डमधले होतो, म्हणजे एक जण फायनान्समधला, एक जण ॲग्रॉनॉमीमधला, एक जण प्रॉपर डॉक्टर, मी स्वतः इंजिनियर. सो त्यामुळे आमचं डायव्हर्सिफाईड फील्ड होतं आणि आम्ही बिझनेस सुरू केला रिअल इस्टेट लँडमध्ये. त्यामुळे ऑब्व्हियसली लोकांचं होतं की पुढच्या 2 वर्षात तुम्ही गाशागुंडाळून जाल, हा काही तुमचा बिझनेस नाही आहे. लँड म्हटलं की 7-12 आणि 100-160 लोक टोप्या लावतात, तुमच्याकडनं काही होणार नाही आहे. सो ऑब्व्हियसली पहिली 1-2 लोक अशी पण भेटली की 2 वर्षांनी बघू तुम्हाला वगैरे. सो ते तसे नेहमीच रिॲक्शन्स येतात. पण बऱ्याचदा असं होतं की ह्याला आपण निगेटिव्ह घेऊन डिप्रेशनमध्ये जाणं किंवा दुसरा ऑप्शन असतो हा चल तुला करून दाखवतो. सो जे करून दाखवायचं स्पिरिट होतं ना ते तेव्हा आम्ही घेतलं आणि करून दाखवलं. दॅट्स हाऊ इट वर्कड. आणि इम्पॉर्टंट आउटसाईड चॅलेंजेसपेक्षा बऱ्याचदा तुमची इंटरनल चॅलेंजेस असतात. लाईक वेन वी स्टार्टेड लँड ॲज अ मार्केट, ऑब्व्हियसली एक सेल्स असतो, सेल्सची प्रोसेस असते की तुम्ही प्रेझेंटेशन द्या, क्लोजिंग करा, ही प्रोसेस असते. पण लँड ॲक्वायर करण्यापासून, शेतकऱ्यांकडून घेण्यापासून, ती क्लिअर टायटल शोधणं, मार्केटमधनं आणणं, ती डेव्हलपमेंट करणं, हा पूर्ण एक अनऑर्गनाइज सेक्टर होता त्यावेळेला. त्यामुळं
मार्केटमध्ये गेलं तर एकाला भेटलं तर तो म्हणायचा ही माझीच जागा आहे, नंतर कळायचं की ह्याचे 3 भाऊ या 3 वॉल आहेत. सो हे खूप अनऑर्गनाइज सेक्टर असल्यामुळं त्याच्यात सिस्टीम लावणं वॉज समवेअर क्रिटिकल आणि आम्हाला त्याच्यामुळे आमची इंटरनल सिस्टीम बिल्ड करायला लागली. सो मला असं वाटतं की आउटसाईड चॅलेंजेसपेक्षा आपण इनसाईड सिस्टीम काय काय बिल्ड करायला पाहिजेत, किंवा आम्ही तेव्हा मग इंटरनल आमचे 2 लीगल टीम्स फॉर्म केल्या, लीगल सिस्टीम सेट केल्या, लँड ॲक्विजिशनच्या सिस्टीम सेट केल्या, किंवा इंटरनॅशनल मार्केटसाठीच्या स्ट्रॅटेजीज सेट केल्या. हे बरेचशा आमच्या टीमसाठीचे वेगळ्या लेवलला घेऊन जायचे चॅलेंजेस, ते जास्त इम्पॉर्टंट मला वाटतात. आउटसाईड तसंही फरक नाही पडत, लोक काय बघतात. ॲज फार ॲज यू आर सक्सेसफुल, पीपल विल क्लॅप फॉर यू. इफ यू आर नॉट, दे विल डिसीव. सो इंटरनली आपण किती ग्रो होतोय ते आपल्यालाच माहिती असतं, आणि दॅट्स द बेस्ट जस्ट. सो आय फील outside challenges are okay, those can be handled as far as you are internally strong. म्हणजे काही मित्रांनी मिळून तुम्ही सुरू केलेला हा बिझनेस होता. हो. आता तुमचा जॉब रोल काय असतो, यात तुमची भूमिका काय असते? मी बेसिकली सेल्स अँड मार्केटिंग बघते पूर्ण कंपनीसाठीचं. सो माझा रोल हा येतो की डोमेस्टिक मार्केट, इंटरनॅशनल मार्केट, त्याच्यानंतर चॅनल पार्टनर डेव्हलपमेंट, आणि ह्याच्यामध्येही सेलसाठी ज्या ज्या फ्रंटला माझ्या चॅनल पार्टनरला किंवा क्लायंट्सला किंवा माझ्या सेल्स टीमला सपोर्ट लागतो तिथं ते वर्कआउट करणं. सो सध्या आम्ही गेटेड फार्म हाऊस कम्युनिटीज करतो. सो ह्याच्यामध्ये नवीन लोकेशनचे अक्वायर होऊन येतात. लाईक आता आमचं मुळशीमध्ये एक प्रोजेक्ट चालू आहे, हिंजवडीच्या साईडला एक आहे, उरळी कांचन. सो नवीन ॲक्विजिशन्स जे येतात तिथला पहिला मार्केट रिसर्च करणं, मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवणं, त्या एरियामधली टीम बिल्ड करणं, चॅनल पार्टनर घेऊन किंवा सोल सेलिंग, मॅन्डेट सेलिंग कंपनी घेऊन, आणि त्याच्यानंतर तिथलं मार्केट आयडेंटिफाय करून तो प्रॉडक्ट मार्केट करणं. सो हा एक बेसिक रोल येतो. आणि अपार्ट फ्रॉम दिस ऑब्व्हियसली ब्रँडिंग फ्रंटला हे येतं की मी स्वतःला हे समजते की आम्ही लँड एज्युकेशनमध्ये आहोत. सो ज्यांना कुणाला जागा घ्यायची आहे किंवा फार्म हाऊस घ्यायचं आहे त्या लोकांना फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आमची कंपनी असली पाहिजे. सो त्याच्याशी रिलेव्हंट जेवढे मार्केटमध्ये प्रश्न येतात त्या प्रश्नांशी रिलेटेड मी माझा कॉन्टेंट बनवते आणि मी लोकांपर्यंत रिच आउट होते. सो एक्सलंट शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने आमचं चॅनल आहे ज्याच्यामध्ये वी क्रिएट एज्युकेशनल बेस्ड व्हिडिओज. अपार्ट फ्रॉम दिस मी वेगवेगळे वेबिनार्स घेते, लाईक लँड बाईंग सिक्रेट्स, फार्म हाऊस बाईंग सिक्रेट्स. सो आमचा मेन फोकस यावर्षीचा हा आहे की 1 लाख लोकांपर्यंत पोहोचायचं, जेणेकरून त्यांना लँड घेण्यात किंवा फार्म हाऊस घेण्यामध्ये आम्ही काही मदत करू शकतो का या पॉईंटनी. किती वर्षांचा तुमचा हा अनुभव आहे, म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही ह्या व्यवसायात पडला? मी 23व्या वर्षी आले या व्यवसायामध्ये. 2008-07ला आम्ही फाउंडेशन स्टार्ट केलं, 2009ला आम्ही कंपनी फॉर्म केली, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत 14 वर्ष आत्ता कंप्लीट होतील 29 ऑक्टोबर. रेश्मा, या 14 वर्षांच्या प्रवासात तुम्हाला कधी खचल्यासारखं वाटलं का की बस आता थांबावं हे असं? मला असं वाटतं ऑन डिफरंट फ्रंट्स ऑब्व्हियसली थांबावं असं नाही म्हणता येणार, पण एक पॉईंट असा येतो की अरे आपण हे करतोय, पण बऱ्याचदा असं होतं की आपल्यालाच त्याचा वाय तेवढी क्लॅरिटी नसते की हे आपण का करायला पाहिजे. सो गोईंग बॅक टू, मला नेहमी जेव्हा माझे एक्झिस्टिंग काही क्लायंट्स आहेत जे वाढायला लागले ना, तेव्हापासून हा प्रश्न कमी पडायला लागला. कारण आय हॅव अ पर्पज इन माय लाईफ. जसं आपण म्हणतो ना, मुलं झाल्यानंतर आपल्याला मुलांसाठी काहीतरी गोष्टी कराव्याशा वाटतात किंवा आपलं सोडून आपण दुसऱ्याबद्दल विचार करतो. सिमिलरली आपल्या जवळ कस्टमर आले की मग त्यांच्यासाठी काहीतरी करावं, त्यांच्यासाठी नवीन प्रोडक्ट आणावं किंवा त्यांच्या काय रिक्वायरमेंट आहेत त्या समजून आपण काहीतरी बनवावं. हा आनंद एक वेगळा असतो, आणि ती जर क्लॅरिटी असेल ना, तर मग हे ऑब्व्हियसली थोडे डिप्रेसिंग मोमेंट्स आले तरी पण ते टेम्पररी फेजेसमध्ये असतात. आणि हाऊ यू इमोशनली ओव्हरकम इट इज द ओनली थिंग. कारण बिझनेस म्हटला तर ऑब्व्हियसली फायनान्शियल अप्स डाऊन्स म्हणा, किंवा तुमच्याकडे एखादं प्रॉडक्ट आहे त्याची मार्केट डिमांडच अचानक फ्लिप होऊ शकते, किंवा डिमॉनिटायझेशन सारखं एखादी गोष्ट होते आणि ऑल ऑफ अ सडन मार्केटच बदलून जातं, किंवा कोविडसारखी एखादी सिच्युएशन येते आणि आपल्याला माहितीच नसतं आणि ही आपण एक्सपेक्ट केलेली नसते. सो मला असं वाटतं की तेव्हा खचून जाणं एक पार्ट आहे की हां ठीक आहे, हे एक्सेप्ट करणं हा सेकंड पार्ट आहे. ठीक आहे, किती वेळ रडायचं, विल डिसाईड 1 तास रडायचं आणि देन विल डिसाईड हाऊ टू ओव्हरकम इट. सो आम्ही म्हणजे स्टार्ट केला तेव्हा 5 जण होतो. लास्ट इयर वन ऑफ आवर पार्टनर एक्सपायर्ड. सो आता आम्ही 4 जण आहे. सो ॲटलिस्ट वी डिसाईड की हा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे, लेट्स क्राय ओव्हर इट की हे का झालं, कसं झालं, आणि देन फाइंड आउट द सोल्युशन. सो ॲटलिस्ट आम्ही 4 जण असल्यामुळं ना, इट हॅज हेल्प्ड अस अ लॉट. आणि वी हॅव डिवायडेड आवर रिस्पॉन्सिबिलिटीज. लाईक आय लुक आफ्टर सेल्स अँड मार्केटिंग, योगेश शी लुक्स आफ्टर लँड ॲक्विजिशन, डॉक्टर नरेश शी लुक्स आफ्टर द ओव्हरऑल ऑपरेशन्स, डॉक्टर मनीषा शी लुक्स आफ्टर फायनान्स. सो आम्ही रिस्पॉन्सिबिलिटीज डिवाइड करून घेतल्या. त्यामुळे ते टीम असल्यामुळे इट बिकम्स इझी फॉर अस. अदरवाईज जस्ट सिंगल हँडेडली गोईंग इन टू लँड इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. बऱ्याचदा घर आणि नोकरी किंवा व्यवसाय सांभाळताना महिलांची खूप तारांबळ उडते. हे बॅलन्स तुम्ही कसं करतात?
मला असं वाटतं की आपण खरंच चांगल्या युगात आहे. तुम्ही महिला उद्योजकांचा इंटरव्ह्यू घेताय, स्पेशली मायनॉरिटी क्लासमध्ये इंटरव्ह्यू घेताय. आय थिंक दिस इट सेल्फ शोज दॅट सोसायटी हॅज अ लॉट ऑफ सपोर्ट. आणि स्पेशली यावेळेला कुणी स्वतःचा काही बिझनेस चालू करत असतील ना, तर दिस इज अ गोल्डन टाइम फॉर एनी वुमन टू स्टार्ट अ बिझनेस. कारण मला असं वाटतं माझी आई किंवा माझी आजी ह्यांनी जर बिझनेस चालू केला असता तर त्यांना ते तेवढं इझी नव्हतं. म्हणजे त्यांना जॉब करणं पण तेवढं इझी नव्हतं. पण आपल्यासाठी जॉब इज अ नॉर्मल थिंग, इवन बिझनेस इज ऑल्सो अ नॉर्मल थिंग. सो एकतर ही गोष्ट आहे की घरातली लोक अंडरस्टँडिंग मला मिळाली ॲज फार ॲज द थिंग्स. म्हणजे माझे आई वडील, भाऊ, आजी, आजोबा, आणि लग्न झाल्यानंतर ऑब्व्हियसली माझा नवरा असा खंबीर सपोर्ट असल्यासारखा. आणि माझे इनलॉज म्हणजे माझ्या सासूबाई, सासरे. सो मुलं जरी झाली तरी पण त्यांनी एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. सो त्यामुळे मला असं वाटतं ना की बिहाइंड एव्हरी वर्किंग लेडी देर आर 10 डिफरंट लेडीज हू आर वर्किंग. आणि मला असं वाटतं की डेलिगेशन करण्यात किंवा हे गोष्ट मला येत नाही आणि कॅन यू सपोर्ट मी, हे मी विचारायला खूप आधीपासून शिकले. त्यामुळं दॅट हॅज बिकम व्हेरी इझी फॉर मी. नाहीतर मग ते हे मी करायला पाहिजे किंवा मी स्वयंभू, मी सगळं करते, ह्या गोष्टीत मी जास्त पडले नाही. जिथं जे इम्पॉर्टंट आहे तिथं ते त्याला दिलं, हां ठीक आहे तू मुलगी सांभाळते, सांभाळ, हे दिलं. सो आय फील आपल्या घरातल्या कामवालीपासून, स्वयंपाकवालीपासून ते आपल्या घरातल्या केअरटेकरपासून ह्या सगळ्यांनी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केला ओव्हरऑल. बऱ्याचदा मला असं वाटतं की मी फ्रंट स्टेजला असते पण बॅक स्टेजला खूप जण काम करत असतात टू मेक इट हॅपन. सो इट्स नॉट जस्ट अ सिंगल हँडेड रिस्पॉन्सिबिलिटी. आणि समटाईम दिस विजन इन देम की ती जे काही करते ना ते चांगल्यासाठी करते, हा विश्वास खूप मोठा असतो. म्हणजे भले तुम्हाला मोठ्या स्टेजमध्ये भरपूर मोठा अवॉर्ड मिळाला, ते एक वेगळं रिकॉग्निशन असतं, बट युअर ओन पीपल रिअलायझिंग ही करते, हे चांगलं करते, त्याच्यावर विश्वास ठेवणं, दिस इज अ व्हेरी बिग थिंग. आणि मग ते बाकीच्या गोष्टी बाय डिफॉल्ट होतात. म्हणजे वेळा ॲडजस्ट करणं, की सकाळी मी 6:30 पासून घराच्या बाहेर आहे, मी रात्री 8ला पोहोचते, किंवा ओव्हर द डे मी काय कॉल करूच नाही शकले, ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. नवीन पिढीला, विशेषतः मुस्लिम महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? जसं मी आत्ता म्हटलं ना की दिस इज अ राईट टाईम. मला असं वाटतं की रिलिजन, पॉलिटिक्स या गोष्टी मोर ऑफ आपल्याला सेग्रिगेट करतात. बट फॉर एव्हरीबडी किंवा एव्हरी लेडी हू इज लुकिंग की हा मला स्वतःचं काहीतरी करायचं, आय फील तो जो एक मोमेंट असतो ना त्याला आपण घेऊन त्याला पुढं आपल्या आयुष्याचं पर्पज करणं इम्पॉर्टंट आहे. आणि एकदा जर ते आपल्याला रिअलाईज झालं ना, मी सोसायटीचा हा सगळ्यात मोठा चॅलेंज सॉल्व्ह करते. म्हणजे जेव्हा आम्ही आमचा पहिला प्रोजेक्ट घेतला 2009ला सोलापूरमध्ये, आणि तेव्हा बऱ्यापैकी आमच्या जवळच्याच लोकांनी इन्व्हेस्ट केला. आणि त्याच्यानंतर त्यांना हे कळलं की अरे हा लँड घेणं एवढं इझी नाही आहे, तेच जर आपल्याकडे कुठली कंपनी असेल तर ते इझी होऊ शकतं. आणि आम्हाला त्या कस्टमर एक्सपिरियन्समध्ये कळलं की मार्केटमध्ये लोकांना घ्यायचं आहे पण असा स्ट्रक्चर्ड प्लेअर नाही आहे जो लिगली क्लिअर टायटल काहीतरी प्लॉट्स देतोय. त्या केसमध्ये आम्ही तेव्हा ठरवलं की आता जर काही करायचं झालं तर विल डू इट इन लँड, कारण इथं स्कोपही खूप आहेत, लोक पण खूप कन्फ्यूज आहेत आणि लोकांना राईट प्रोडक्ट पाहिजे. सो आजही ती आमची तळमळ असते की मार्केटला जे चांगलं पाहिजे आज लँडमध्ये किंवा फार्म हाऊसेसमध्ये आपण ते काय आणू शकतो. सो सिमिलरली इफ यू आर थिंकिंग टू स्टार्ट समथिंग ऑफ युअर ओन ना, यू शुड आयडेंटिफाय व्हॉट इज द प्रॉब्लेम, इज दॅट प्रॉब्लेम सो मच जेन्युन, आणि जर तो जेन्युन असेल तर मी काय व्हॅल्यू ॲडिशन किंवा सोल्युशन देते. आज जर तुम्ही पाहत असाल तर कोचिंग मार्केट इज इन्क्रीजिंग टू 90% ऑफ द इंडस्ट्री. वाय? बिकॉज लोकांना गरज आहे कशाचा ना कशाचा तरी, लोकांना ॲडवाईस पाहिजे, नेक्स्ट लेवलला लोकांना स्केलअप व्हायला पाहिजे. आज कुणीही, आणि ऑनलाईन ह्याच्यामुळं कुणीही कुठूनही कधीही बिझनेस करू शकतो. दॅट्स अ फ्लेक्झिबिलिटी वी हॅव. म्हणजे पूर्वी महिलांना ही फ्लेक्झिबिलिटी नव्हती. अख्खा कोविडमध्ये माझी सगळी प्रेझेंटेशन झूमवर व्हायची, मला फेस टू फेस क्लायंटला भेटावी लागली नाही. पण कोविड झाल्यानंतर आता 80% ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर स्टील ऑन द झूम. म्हणजे आता खूप लोक नाही म्हणत आपण समोरासमोर भेटून डिस्कस करूया. देर व्हेरी रेअर टाइम्स की हां ठीक आहे आपल्याला खरंच काहीतरी करायचं आहे तेव्हा आपण हे करतो. बट आज 80% ऑफ द क्लायंट कम्फर्टेबल, हां ठीक आहे आपण झूमवर कॉल करू किंवा आपण गुगल मीटवर भेटू. पीपल आर ओके विथ, अँड आय थिंक दिस इज जेन्युनली अ व्हेरी गुड शिफ्ट फॉर वुमन एंटरप्रेनर्स हू वॉन्ट टू स्टार्ट देअर बिझनेस. कारण आपल्याला फ्लेक्झिबिलिटी आहे. रादर आय फील इट्स अ ब्लिस. मला पाहिजे तेव्हा मी माझ्या मुलींसाठी वेळ काढू शकते, पाहिजे तेव्हा ऑफिसला जाऊ शकते. दॅट्स अ बेस्ट टाईम. आणि इवन तुम्ही आत्ताच्या ह्याच्यामध्ये पाहत असाल तर मेजॉरिटी ऑफ द बिझनेस वुमन ज्या आहेत ना, दोज गेट आफ्टर डिलिव्हरी, दे फील दॅट आता मला, दे गेट द टाइम टू थिंक अबाउट देमसेल्फ. दे थिंक की मी हे चांगलं करू शकते, आणि दॅट ब्रेक स्टार्ट सम अनादर एंटरप्राइज. आणि तिथं त्यांना वाटतं हा मुलांना मी सांभाळून ह्या बऱ्याच गोष्टी फ्लेक्झिबली करू शकते. सो आय फील दिस इज अ गोल्डन टाइम फॉर यू. म्हणजे जर खरीच तुमच्याकडे चांगली आयडिया असेल, तुम्ही जगातला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, तर बी इन टू इट. ॲज अ कम्युनिटी वी शुड रिअली थिंक इन्क्रीजिंग ऑन द स्किल सेट वाईज. म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना की ह्या सगळ्या गोष्टी आपण एका
टिपिकल लेवलला एक्सेप्ट करतो की मी इथून आलोय तर माझ्या कम्युनिटीतल्या लोकांनी, लाईक फॉर मी, माझ्या घरामध्ये टोटल 41 शिक्षक आहेत. सो ब्रेकिंग दॅट बॅरियर अँड चूजिंग इंजिनिअरिंग वॉज वन ऑफ इट्स काइंड. आणि त्याच्यानंतर ब्रेकिंग दॅट बॅरियर अँड बिईंग इन टू एंटरप्रेनरशिप वॉज अनदर थिंग. सो बऱ्याचदा असं होतं की अरे तू इथून आहेस तर आपल्या ह्याच्यात हेच करतात. हे जे आहे ना ते सोडून जर आपल्याला काही वाटत असेल ना की मला हे वेगळं काहीतरी शिकलं पाहिजे, मला आर्मीत जायला पाहिजे, मला डिफेन्समध्ये जायला पाहिजे, ऑर सर्टन ट्रेंड्स असतो की आपल्या इथली मुलं BCom BSc करतात आणि त्याच्यानंतर दे सेटल अब्रॉड ऑर दे टेक हे तू तेच कर. हे असं न विचार करता आज ग्लोबल मार्केटमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. स्टार्टिंग फ्रॉम म्हणजे फक्त नॉर्मल इंजिनिअरिंग करण्यापेक्षा तुम्ही खूप स्पेशलाइज वेनी इंजिनिअरिंग करू शकता, किंवा नॉर्मल कुठली तरी एक डॉक्टर डिग्री घेण्याऐवजी तुम्ही काहीतरी स्पेशलाइज गोष्टी करू शकता. जेव्हा जग हे सुपर स्पेशालिटीकडे चाललंय ना, त्यावेळेला आपण त्या टिपिकल प्रोफेशनल स्किल्सला सोडून पण स्वतःला स्किल्स बिल्डअप करायला पाहिजे. की आजच्या घडीला इट्स व्हेरी क्रिटिकल टू टॉक गुड. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमच्याकडे एखादं छोटंही स्किल आहे की व्हिडिओ बनवायचा आहे किंवा रील्स बनवायचं आहे. दिस इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट स्किल. सो छोट्या छोट्या गोष्टी आणि स्किल्स शिकणं इम्पॉर्टंट आहे. इट्स नॉट जस्ट इम्पॉर्टंट मी करिक्युलम कंप्लीट केला किंवा माझी 10वी झाली 12वी झाली मी BSc केलं BCom केलं. थिंक बियॉन्ड दॅट हाऊ वी कॅन पॅरलली बिल्ड डिफरंट स्किल्स जे आपल्याला ओव्हर द टाईम, म्हणजे तुम्हाला वाटतंय की मला काहीतरी टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे. सो एव्हरी टाईम वेन यू हॅव लाईक दिवसातला एखादा तास किंवा महिन्यातले 2-3 तास तुम्ही साईडला काढा आणि लर्न दॅट स्किल. आणि स्पेशली विथ दिस ग्लोबल थिंग हॅपनिंग, सगळेजण आज ऑनलाईनमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे माझा एक व्हिडिओचा कोच हा इंदोरमध्ये आहे, माझा एक बिझनेस कोच हा दिल्लीमध्ये आहे. सो बेसिक काय होतं ना, ह्याच्यामुळे तुम्ही कुठूनही बसून कुणाकडूनही नवीन स्किल शिकू शकता. सो मला असं वाटतं की आजच्या जनरेशननी जास्त फोकस करावा हाऊ टू बिल्ड आवर स्किलॅबिलिटी रॅदर दॅन थिंकिंग की झालं माझं, म्हणजे आता ते युग गेलं की 10वी झाली 12वी झाली ग्रॅज्युएशन झालं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. वी हॅव टू कंटिन्युअसली कीप ऑन अपग्रेडिंग. सो दॅट्स वन ऑफ द थिंग्स. सो ॲज फार एज द थिंग्स आर कन्सिडर, कीप अपस्केलिंग युअर स्किल्स. दॅट इज द वन थिंग दॅट आय वुड रेकमेंड. मनपूर्वक धन्यवाद रेश्मा. Thank you. तुमची ही मुलाखत खरोखर महिलांसाठी इन्स्पायरिंग ठरावी अशी आपण अपेक्षा करूयात. Thank रेश्मा हाजीते यांच्याच सारख्या आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांच्या बातम्यांसाठी वाचत रहा आणि पाहत रहा आवाज मराठी. धन्यवाद.